मनोरी तुम्ही फक्त एक समुद्र किनारा म्हणून पाहिलं असाल, पण मनोरीच्या या वाटांवरून चालताना मला जाणवलं की या ठिकाणाची खरी गोष्ट समुद्रात नाही, तर त्या समुद्रावर जगणाऱ्या माणसांच्या आयुष्यात दडलेलं आहे. एका बाजूला शांत समुद्र, दुसऱ्या बाजूला मासेमारी करणारे कोळी, जाळ्यांमध्ये अडकलेले मासे, जेटीवरची लगबग आणि त्यानंतर मनोरी गावाच्या आत शिरल्यावर दिसणारं एक वेगळं जग. पार्ट 1 मध्ये आपण मनोरीचा एक भाग पाहिला, पण आजच्या पार्ट 2 मध्ये आपण मनोरीला थोडं आणखी जवळून अनुभवणार आहोत. कधी मच्छीमारांच्या जगात डोकवणार आहोत, कधी गावाच्या रस्त्यांवरून चालणार आहोत आणि शेवटी एका छोट्याशा बोटीच्या प्रवासाने हा प्रवास पूर्ण करणार आहोत. तर चला मनोरीचा हा दुसरा प्रवास सुरू करूया. आज पुन्हा एकदा मनोरीच्या प्रवासासाठी निघालोय. सकाळची वेळ होती आणि मनात एकच विचार होता, आज मनोरीचा अजून एक वेगळा भाग कॅमेऱ्यात कैद करायचा. मागच्या भागात जे पाहिलं त्यापेक्षा आज काहीतरी वेगळं अनुभवायचं होतं, म्हणून प्रवास करत करत शेवटी मी मार्वे जेटीच्या दिशेने निघालो. आणि इथे आल्यानंतर लक्षात आलं की हा परिसर फक्त फिरण्यासाठी नाही, इथे अनेक मच्छीमार आपलं रोजचं काम करत होते. आजूबाजूचं वातावरणही खूप वेगळं होतं. हवेत समुद्राचा गारवा होता आणि त्या सगळ्या वातावरणामध्ये मासेमारी करणाऱ्या लोकांचं रोजचं आयुष्य अगदी जवळून पाहायला मिळत होतं. यानंतर मी मार्वे जेटीवरून मनोरीसाठी बोट पकडली आणि 10 ते 15 मिनिटांचा प्रवास करून मी मनोरी जेटीला पोहोचलो. प्रवास छोटा असला तरी मनात उत्सुकता मात्र खूप होती, कारण पुढे काय दिसणार आहे हे मलाही माहीत नव्हतं. रेलिंग बिलिंग लायलेलं ना त्या बाजूला मंगारी. आजूबाजूला अनेक बोटी दिसत होत्या. त्या बोटींकडे पाहताना असं वाटत होतं याच बोटी रोज समुद्रात जात असतील आणि पुन्हा संध्याकाळी आपल्यासोबत एखादी नवीन गोष्ट घेऊन परतत असतील. समुद्रात जाणारी बोटी, मासेमारीची जाळी, पकडलेले मासे आणि ते मासे व्यवस्थित जमा करण्यासाठी मेहनत करणारी माणसं, हे सगळं म्हणजे या किनाऱ्यावरचं रोजचं आयुष्य आहे. मनोरी जेटीच्या बाहेर समुद्राच्या किनाऱ्यावर भगवान शिव आणि भगवान दत्तांचं मंदिर आहे, म्हणून सर्वात मी ते परिसर थोडं एक्सप्लोअर केलं. आजूबाजूचं वातावरण पाहिलं आणि त्यानंतर महादेवाचं दर्शन घेतलं. मनोरी एक्सप्लोर करत असताना इथल्या वातावरणात एक वेगळीच शांतता जाणवत होती.
दर्शन घेतल्यानंतर मनाला एक वेगळंच समाधान मिळालं. काही क्षण तिथे थांबल्यानंतर मी भगवान दत्तांचं दर्शन घेतलं. त्यानंतर मी जेटीच्या पुढच्या बाजूला गेलो. समुद्राकडे पाहताना एक गोष्ट लगेच जाणवली. समुद्र जितका सुंदर दिसतो तितकाच तो या लोकांच्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. त्यानंतर मी पुढे निघालो आणि चालत चालत मनोरी गावात प्रवेश केला. गावातून चालताना प्रत्येक वळणावर काहीतरी नवीन दिसत होता. कुठे घरं, कुठे नारळाची झाडं, कुठे शांत वातावरण आणि कुठे गावातील रोजचं जीवन. त्या गावातील एका मठात मग मी पोहोचलो त्या गावातील एका मठामध्ये. तिथे दर्शन घेतलं. काही वेळ तिथे शांत बसलो आणि निघालो. अशाच पद्धतीने एक्सप्लोर करत करत मी पुढे गेलो. शहराच्या गोंगाटापासून दूर आल्यानंतर इथलं जग अगदी वेगळं वाटतं. आजूबाजूला दिसणारी साधी घरं, गावातील माणसं, निसर्ग आणि शांत वातावरण या सगळ्यामुळे काही क्षणांसाठी आपण शहरापासून खूप दूर आलो असं वाटतं. नंतर पुन्हा मेन रोडच्या दिशेने आलो आणि तिथूनही चालत चालत पुढचा परिसर पाहत राहिलो. पुढे निघालो होतो तर एक दादा समुद्र किनाऱ्याजवळ खेकडे पकडत होता. जवळपास त्याने अर्धी गोणी खेकडे पकडले होते आणि तो त्यांचे पाय धाग्याने बांधत होता जेणेकरून ते चावू नये. मी त्याच्याशी बोलत बसलो. कोळी समाजाची तो माहिती देत होता. मनोरी गावात फिरताना मला इथल्या कोळी समाजाबद्दल थोडी माहिती जाणून घ्यायला मिळाली. समुद्राशी जोडलेलं त्यांचं जीवन, त्यांचा पारंपरिक व्यवसाय आणि गावाशी असलेलं त्यांचं नातं हे सगळं जवळून पाहताना एक वेगळाच अनुभव आला. आमची चावलेलं आहे. बापरे बाप, एवढा मोठा आहे. दिवसभर फिरताना अशी अनेक दृश्य पाहायला मिळाली जी कदाचित एखाद्या मोठ्या टुरिस्ट स्पॉटवरती कधीच पाहायला मिळणार नाहीत. गाडीने प्रवास केला असता कदाचित ही सगळी छोटी छोटी दृश्य आपल्याला दिसलीच नसती. पण पायी चालण्याचा एक फायदा असतो. जागा फक्त दिसत नाही, ती अनुभवता येते. बरं आहे ना. मनोरी एक्सप्लोर करत पुढे माझा प्रवास. वाटेत जे काही दिसत होतं ते शक्य तितकं कॅमेऱ्यात कॅप्चर करत होतो. पुढे निघाल्यानंतर मनोरीतला आणखी एक भाग पाहायला मिळाला. इथेही आजूबाजूला वेगळ्या प्रकारचं वातावरण आणि स्थानिक जीवन पाहायला मिळालं.
मनोरीमध्ये फिरताना मला असं जाणवत होतं की इथलं प्रत्येक भाग आपली एक वेगळीच ओळख जपून आहे. मनोरी पार्ट 2 हा फक्त एक ठिकाणाचा प्रवास नव्हता, तर मनोरीला थोडं जवळून अनुभवण्याचा प्रयत्न होता. जर तुम्हाला हा प्रवास आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच वेगळ्या ठिकाणांचा प्रवास माझ्यासोबत करायचा असेल तर पुन्हा भेटूया एका नवीन प्रवासात एका नवीन गोष्टीसोबत. धन्यवाद.